पुरोगामी युवा मंच विचार मंच नाशिक, पुरोगामी विचार मंच नाशिक आयोजित सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित फेसबुक लाईव्ह व्याख्यानमालेत मी आज 19व्या मनोगताचा व्याख्यानाचा संवादाचा आपल्याशी संवाद करीत आहे। सर्वप्रथम सर्वांना आपणास मानाचा प्रेमाचा जय भीम, जय लवजी, लाल सलाम। बुद्ध फुले, शाहू बाबासाहेब आणि अण्णाभाऊ यांच्या विचारांना मी प्रथम अभिवादन करतो। आज या व्याख्यानमालेमध्ये मी प्रस्तुत होत असताना मी माझा परिचय देणं क्रमप्राप्त वाटतं। मी कॉम्रेड अशोक उफाडे, परभणी जिल्ह्यातल्या शेलू तालुक्यातील एक 800-900 गाव लोकसंख्या असलेल्या गावातून, राधे धामणगाव या गावातून मी या ठिकाणी निघालेलो आहे आणि आज मी शेलू तालुक्या येथे राहत आहे। लाल सेनेचा कार्यकर्ता आहे। मागच्या काही सालापासून मी चळवळीत या ठिकाणी काम करतो आहे। आज पुरोगामी विचार मंच नाशिकच्या वतीनं मला आयोजित केलेला आहे पुरोगामी युवा मंच नाशिक ही एक शिक्षण, प्रबोधन आणि रोजगार या 3 विषयाच्या अनुषंगानं काम करणारी ही संघटना, विचारी पोरांची संघटना आणि ही शिकून सवरून मोठं व्हावं, आपण आपलं भविष्य ठरवावं आणि त्याबरोबरच आपलं प्रबोधनाचं काम आपण राबवावं या अनुषंगानं ही विचार मंचाची संपूर्ण टीम काम महाराष्ट्रामध्ये करते आहे। अण्णाभाऊंचा हा जन्मशताब्दी वर्षाचा महोत्सव पुरोगामी विचार मंच या ठिकाणी त्यांचे जे 2ऱ्या क्रमांकाचं ध्येय आहे किंवा त्यांच्या एकंदरीत त्यांच्या स्लोगनपैकी 2ऱ्या क्रमांकाचं स्लोगन आहे शिक्षणाच्या नंतरचं प्रबोधन। आणि मग अण्णाभाऊंच्या 100व्या जयंतीच्या निमित्तानं ते या लॉकडाऊनच्या काळामध्ये, ह्या बंदीच्या काळामध्ये अण्णाभाऊंच्या 100व्या जयंतीच्या निमित्तानं, जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विषयावरचं प्रबोधन घडवून आणण्याचं काम ही मंडळी करत आहे। आणि काही भागामध्ये किंवा काही व्याख्यानमालेमध्ये अण्णाभाऊंच्या साहित्यावर, अण्णाभाऊंच्या वेगवेगळ्या चळवळीवर, विचारावरती ही व्याख्यानमाला वेगवेगळ्या पद्धतीने आयोजित करण्यात येत आहेत। परंतु पुरोगामी विचार मंच जी आहे, हा पुरोगामी विचार मंच अण्णाभाऊंनी ज्या ज्या प्रश्नावर काम केलं किंवा अण्णाभाऊंची जी माणसं ज्या ज्या प्रश्नांच्यामध्ये दिसलेली आहेत याची चर्चा ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये ही मंडळी घडवून आणतात। आणि त्यांनी मला या आजच्या व्याख्यानमालेत ही संधी दिलेली आहे। त्यात या विचारमंचाचे अध्यक्ष कॉम्रेड विलास कांबळे, उपाध्यक्ष आमचे साथी कॉम्रेड ज्ञानेश्वर घाटूळ, या विचारमंचाचे महासचिव सतीशजी गवारे पाथरी, कोषाध्यक्ष गजाननजी निकाळजे, विचारमंचाचे मुख्य संघटकाच्या भूमिकेत असणारे आमचे मित्र अशोक खडसे, खास करून ह्या प्रसिद्धीच्या माध्यमामध्ये आणि एक देखणी रोडरायझिंग करणारे, डिजिटल माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचं संघटनेचं किंवा एकंदरीत ह्या व्याख्यानमालेचं प्रेझेंटेशन करणारे प्रसिद्धी प्रमुख सुनीलजी पारवे, या विचारमंचाला घेऊन जाणारे रमेशजी बांगर, नागेश कांबळे,
आकाश नंद, महादू गवारे, प्रेम खंदारे ही सारी मंडळी आणि या साऱ्या मंडळीला, या साऱ्या सदस्यांना, या कर्तबगार पोरांना अगदी व्यवस्थित आणि योग्य सल्ला देणारे विनोद बांगर असतील, प्रकाश अवचार असतील आणि या सगळ्यांची एक व्यवस्थित मोड बांधण्याची जी काही प्रक्रिया या ठिकाणी केलेली आहे ते आमचे मित्र रवींद्र सुरवशी, ज्यांना आम्ही रवी बाबू म्हणतो, ही सर्व मंडळी यांनी मला आजच्या या व्याख्यानमालेत संधी दिली. त्याबद्दल मी सर्व पुरोगामी विचार मंचाचे सदस्य आणि या मंचाचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. मित्रो, आज तसा मातंग समाजाच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा, शौर्याचा, भक्तिभावाचा, अनुयायाचा या सगळ्या अंगानं जो विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणजे गावखेड्यातल्या शेवटच्या माणसापासून ते एशीमध्ये काम करणाऱ्या, देश परदेशात राहणाऱ्या मांग जातीच्या माणसाची जी ओळख, ज्या एकंदरीत त्या प्रक्रियेला धरून चालते किंवा ज्या मांगवीराला धरून चालते, जे मांग जातीच्या शौर्याशी धरून चालते, त्या मांग जातीच्या शौर्याच्या संदर्भानं, इतिहासाच्या संदर्भानं अवलोकन करण्याचं काम, एक जोखीम, जबाबदारी माझ्यावरती या मंचानं दिलेली आहे. मांगवीरांच्या इतिहासाचं अवलोकन हा विषय माझ्यासाठी त्यांनी चर्चेला दिलेला आहे, मनोगताला दिलेला आहे. मित्रहो, आपण बघतोय की जसा मी गावखेड्यातून आलो तसं प्रत्येकजण वेगवेगळ्या गावातून, वेगवेगळ्या ठिकाणून आलेली आहे. ज्या पद्धतीनं मी लहानपणापासून या मांगवीरांच्या सानिध्यात आहे, माझ्या गावातला मांगवीर असेल, माझ्या गावातली जी काही मांगवीराची कर्तबगारी करणारे मांग लोक असतील, माझ्या परिसरातले असतील, माझ्या सभोवतालचे असतील, माझ्या जिल्ह्यातले असतील, माझ्या बाहेरच्या जिल्ह्यातले असतील, महाराष्ट्रातले असतील, आणि मग लहानपणापासून जसं जसा कळता झालो तसं तसं मांगवीराच्या सानिध्यात येत गेलो. आणि एक मांगवीर नावाची जी काही गोष्ट आहे किंवा मांगवीर जाणारा जो माणूस आहे, मांगवीर नावाचा देव तत्कालीन अवस्थेत म्हणलं जायचं, हा कोण देव आहे, हा कोण माणूस आहे, ही माझी लहानपणापासूनची ही सगळी प्रक्रिया समजून घेण्याची जी काही जिज्ञासा होती, ती जिज्ञासा मी जसा जसा मोठा होत होतो तसतशी ती वाढत होती. आपण बघतोय की मांगवीराची जी काही ठाणी आहेत, आता प्रामुख्यानं सगळ्या दुनियेला माहीत आहे की बा शेंद्रा मांगवीराचं जे ठाणं आहे किंवा ठिकाण आहे हे सर्वात मोठं आहे आणि हीच फक्त एक मांगवीरांची समाधी असावी किंवा काही ठिकाणी मोजक्या असाव्यात. परंतु आपण जर महाराष्ट्रातल्या गावखेड्यात जर बघितलं, रानावनात असतील, शिवशिवारात असतील, धुऱ्या बांधुऱ्याला असतील, गावाच्या वेशीत असतील, गावाच्या पांदणवाटाला असतील, ती गडी किल्ल्यावर असतील, गडी बुर्जावर असतील, ही सारी ठिकाणं जर बघितली तर आपल्याला निरनिराळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या ठिकाणी ही मांगवीराची, ज्याला आपण तत्कालीन ती शौर्यस्थानं म्हणू, ती ही शौर्यस्थानं आम्हाला ठिकठिकाणी बघायला मिळते आहेत. या शौर्याच्या किंवा ह्या मांगवीराच्या इतिहासाच्या अनुषंगानं आपण आज चर्चा करत असताना आपण जर गावखेड्यातल्या साऱ्या कथा आणि कहाण्या जर बघितल्या तर ह्या पूर्ण अशी शौर्याशी संबंधित आहेत आणि ही शौर्याची संबंधित असणारी कहाण्या किंवा ही कहाणी आपण आज चर्चा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. ह्या मांगवीराच्या इतिहासाकडे आणि इतिहासाच्या अवलोकनाकडे जात असताना सुरुवातीला ज्या वाटेनं मला जावं वाटतं किंवा ज्या वाटेनं मला मांगवीराच्याकडं जाणं सोपं वाटतं किंवा जी वाट मला मांगवीराकडे जाण्यासाठी अत्यंत सोयीची वाटती, जी वाट माझ्या पूर्व इतिहासाकडे घेऊन जाण्यासाठी मला खूप सुरक्षित आणि न्याय्य पद्धतीची वाटती, त्या वाटेने मी ही जी वाट आहे ती वाट अशी आहे की बाबासाहेबाचं एक सुंदर असं कोटेशन आहे. बाबासाहेबाचा खूप असा दिशादर्शक विचार आहे की जो समाज इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडू शकत नाही, किंवा ज्या समाजाला त्याचा इतिहास माहीत नसतो तो समाज नवा इतिहास घडू शकत नाही, आणि जो समाज इतिहासापासून धडा घेत नाही त्या समाजाला इतिहास धडा शिकविल्याशिवाय राहत नाही. अशी जी काही कोटेशनची जी भावना आहे किंवा बाबासाहेबांच्या विचार देण्यामागची जी काही भावना आहे, ही भावना किंवा ही वाट, बाबासाहेबांची ही वाट मला खूप सोपी वाटते मांगवीराकडे जाण्यासाठी. आणि बाबासाहेबांनी सुद्धा त्यांच्या हयातीमध्ये ज्यावेळेस भारतीय जाती व्यवस्थेत जो महार आहे, जो मांग आहे किंवा 18 पगड जात आहे,
ही ज्यावेळेस जाती व्यवस्थेत आणि धर्मव्यवस्थेमध्ये संपूर्ण अशी पिचलेली होती, त्यावेळेस सुद्धा बाबासाहेबांनी तो अभ्यास केलेला आपण अनुभव वाचला आहे, अभ्यासला आहे. बाबासाहेबांना पूर्वी काय केलं किंवा सुरुवातीला काय केलं की बाबासाहेबांना ज्यावेळेस दिसलं की या जातीचे, माझ्या जातीचे लोक जास्तीत जास्त पिचलेले आहेत, तर माझ्या जातीचे लोक असे गुलाम अवस्थेत काय आहेत किंवा माझी जातीच्या लोकांची मानसिकता ह्या हरलेल्या अवस्थेत काय आहे, असा ज्यावेळेस बाबासाहेबांनी विचार केला, तर त्यावेळेस बाबासाहेबांनी सुद्धा इथल्या जात परंपरेचा, इथल्या धर्म परंपरेचा, इथल्या वेगवेगळ्या धर्म परंपरेंचा, इथल्या वेगवेगळ्या संस्कृतींचा बाबासाहेबांनी सखोल असा अभ्यास केला. आणि हा सखोल अशा अभ्यासांती, जातीच्या अभ्यासांती, धर्माच्या अभ्यासांती बाबासाहेब एका निष्कर्षावर येऊन जातात आणि त्यांचा हा निष्कर्ष लक्षात येतो की निश्चित स्वरूपात माझ्या जातीची जी माणसं आहेत, माझ्या जातीची जी लोक आहेत, माझी जी काही समाज बांधव आहेत, ही समाज बांधव जी आहेत ही निश्चित स्वरूपात पिचलेली आहेत. परंतु ह्यांचा जर पूर्व इतिहास जर आपण बघितला तर ही माणसं शूर आणि वीर होती आणि यांचा जाज्वल्य अशा इतिहास आहे, यांचा मर्दुमकीचा इतिहास आहे, यांचा तुमच्या शौर्याचा इतिहास आहे, यांच्या मर्दाचा इतिहास आहे, यांच्या लढायाचा इतिहास आहे, माझ्या जातीच्या क्षेत्रीयपणाचा इतिहास आहे. असं ज्यावेळेस बाबासाहेबांनी त्यांच्या अभ्यासात आणि संशोधनात निष्पन्न झालं, बाबासाहेबांची एक खात्री पटली, त्यावेळेस बाबासाहेबांनी इथल्या व्यवस्थेला, इथल्या समाजाला, दलित समाजाला एक ग्रंथ असा अमूल्य बाबासाहेबांनी आपल्यासमोर दिलेला आहे. आपल्या असं लक्षात येतं. तर ग्रंथाचं नाव असं आहे की शूद्रपूर्वी कोण होते. या टायटलखाली बाबासाहेबांनी जो काही ऐतिहासिक असा ग्रंथ या इथल्या व्यवस्थेला दिला आणि या व्यवस्थेला सांगून दिलं की आज तुम्ही ज्यांना ज्यांना शूद्र म्हणून केलेलं आहे किंवा ज्यांना ज्यांना तुम्ही आज गुलाम म्हणून केलेलं आहे, जे जे तुम्हाला तुमचे दास वाटतात, जे जे तुमचे सेवक वाटतात, जे जे तुमचे बारमाही अत्याचार आणि अन्याय करणारे जी हक्काची माणसं वाटतात, ती गुलाम नव्हती, ती क्षुद्र नव्हती, ती अस्पृश्य नव्हती, तर ती या देशातली सर्वात जास्त लढवय्य समाज होत्या, लढवय्य जात होती, ती क्षत्रिय होती, ती शूर होती, ती वीर होती, ती धैर्यवान होती. अशा स्वरूपाची ही जी आज तुम्ही बनवलेली गुलाम माणसं आहेत ना, धर्मानं आणि जातीनं, ही माणसं गुलाम पूर्वी नव्हती, ही माणसं क्षत्रिय होती, ही माणसं तुफान योद्ध होती. आणि ह्याचा शोध लावून बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला शूद्रपूर्वी कोण होते असा एक दिशादर्शक या ठिकाणी ग्रंथ दिला आणि ग्रंथ देऊन बाबासाहेबांनी ह्या प्रक्रियेनं काम सुरू केलेलं आपल्याला दिसतं. आणि त्याची परिणिती जर आपण बघितली की बाबासाहेबांची ज्यावेळेस सामाजिक चळवळ आपण अनुभवली, वाचनामध्ये अनुभवली किंवा आपण बघितली किंवा त्याच्या इतिहासाचे सारे संदर्भ जर आपण मी तपासले, तर या इतिहासाच्या संदर्भामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की पुढं जसा जसा बाबासाहेबांनी हा शूद्रपूर्वी कोण हा ग्रंथ बाबासाहेबांचा जाऊ लागला आणि आपण एका बाजूला बघतो की एक टप्प्यावर बाबासाहेब की जी 1818ची लढाई झाली भीमा कोरेगाव येथे, आणि ज्या लढाईमध्ये इथल्या 500 महारांनी त्याच्यासोबतच्या काही त्याच्यातल्या साथीदारांनी इतर जातीतल्या मिळून की भीमा कोरेगावला इंग्रजांच्या सोबत जाऊन जी शिवशाही खिचून किंवा शिवशाहीशी दगाफटका करून ज्यांनी पेशवाई या देशामध्ये आणली, या महाराष्ट्रामध्ये आणली, अशी पेशवाई जर शिवाजी महाराजाला दगा देत असेल, अशी पेशवाई जर शिवशाहीला दगा देत असेल आणि ती परत आम्हाला गुलाम करीत असेल, असं ज्यावेळेस आत्मभान जागं झालं महार सैनिकांच्या त्यांच्या त्या तुकडीमध्ये, त्यावेळेस त्यांनी 1818ची लढाई इंग्रजांच्या सोबत समझोता करून लढली आणि पेशवाईला गारद केलं. हा जो लढाईचा इतिहास आहे, 1818च्या लढाईचा इतिहास काही भागात किंवा काही टप्प्यात एखाद्या 2 पॅरेग्राफमध्ये तत्कालीन इतिहासामध्ये असे, परंतु ह्या टायटल खाली नव्हता. परंतु बाबासाहेब ज्या वेळेस हा सगळा संशोधनाचा काटाटोप करीत होते आणि त्या संशोधनामध्ये ज्यावेळेस बाबासाहेबांना भीमा कोरेगावचा इतिहास त्यांना या ठिकाणी सापडलेला आहे, ते त्यावेळेस त्यांनी भीमा कोरेगावला या शूर महारांना या ठिकाणी अभिवादन करण्याचा त्यांनी उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्यांच्या समाजाला, इथल्या गुलाम समाजाला या ठिकाणी त्यांनी शौर्याचं प्रतीक असलेली लढाई, शौर्याचं प्रतीक असलेलं विजयस्तंभ आणि हा दाखवून दिला की पूर्वी तुम्ही शूद्र नव्हतात, तर तुम्ही असे या पद्धतीचे शूर होतात की एक माणूस 500 सैनिकाचा मुकाबला करणारी जी माणसं होती ही तुमच्या जातीत होती. आणि हा पुरावा आहे तुमच्या शूरपणाचा, आणि हा पुरावा बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगावचा स्तंभ आणि त्या इतिहासाची माहिती बाहेर काढून ती जगभर मांडून
ती समाजात मांडून, ती समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत मांडून बाबासाहेब आंबेडकरांनी ती इतिहासाची सारी शास आणि इतिहासाची सगळी गवाही बाबासाहेबांनी व्यवस्थेपुढे, राज्यसत्तेपुढे, धर्मसंस्थेपुढे, जात सत्तेपुढे आणि समाजासमोर मांडली. आणि हीच प्रेरणा घेऊन मग आपण बघतोय की बाबासाहेबांच्या सामाजिक लढ्याला आलेलं यश असेल किंवा तिथून पुढे बाबासाहेबांच्या जातीमध्ये जी लढवय्यपणा आपल्याला दिसतो, किंवा 200 वर्षाच्या नंतर सुद्धा भीमा कोरेगावचा संदर्भ घेऊन आम्हाला आपण जर बघितलं असेल की 200 वर्षे झाल्याच्या संदर्भ घेऊन 2018 साली भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान या ठिकाणी आयोजित केलं गेलं आणि एक महाराष्ट्रभर नवपेशवाईच्या विरोधात एक आंदोलन उभं केलं गेलं. आणि पुण्यातली जी काही शनिवारवाड्याची एल्गार परिषद आहे आणि एल्गार परिषदेच्या नंतर समाजामध्ये जी प्रेरणा आली, समाजामध्ये जो काही एकजिन्सीपणा आला, इथला बहुजन समाज असेल, इथला मराठा समाज असेल, जो म्हणून फुले शाहू बाबासाहेब विचारधारा मानणारा समाज आहे, तो त्या भीमा कोरेगाव शौर्य प्रेरणा अभियानात दाखल झाला, एल्गार परिषदेत दाखल झाला. आणि त्या स्तंभाची, त्या भीमा कोरेगावच्या लढाईची प्रेरणा घेऊन एक तुम्ही मी बघतोय की 2019 सालीच्या साऱ्या राजकीय आणि सामाजिक उलथापालथीमध्ये भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियानाचा किंवा ह्या भीमा कोरेगावच्या साऱ्या चळवळीचा किती परिणाम राहिलेला आहे, किती खळबळ या ठिकाणी आपण उडालेली आपण बघतोय, किती परिणाम आहे, किती उलथापालथ ही सगळी शौर्याची मंडळी करू शकतात. हा संदर्भ या विषयाकडे जात असताना मला खास पद्धतीने तुमच्यासमोर मांडणं गरजेचं वाटलं की मांगवीरांच्या इतिहासामध्ये मांगवीरांचं योगदान म्हणजे इतिहासात नोंद काय आहे, इतर सामाजिक आणि इथल्या ऐतिहासिक याच्यामध्ये मांगवीरांची नोंद कुठल्या पद्धतीची आहे, ही नोंद किंवा हा इतिहास नीट पद्धतीनं सांगण्याची, मांडण्याची, बोलण्याची पद्धत या देशामध्ये, या महाराष्ट्रापुढे या पद्धतीनं जशी अपेक्षित होती त्या पद्धतीने ती प्रॉपर झालेली असताना आपल्याला दिसत नाही. आपण बघूया की मला ढोबळमानानं ह्या विषयाकडे येत असताना तत्पूर्वी काही लोकांचं असंही म्हणणं होतं किंवा मांगवीरांचा पूर्व इतिहास सांगा. हे बघा, आपण बुद्धकालात जरी मांगाच्या इतिहासाचं किंवा शौर्याचं वर्णन शोधित गेलो तर बिंबिसार राजापासून काही आणखी 6-7 राज्ये बुद्धकालीन सुद्धा मातंग समाजाची होती असेही संदर्भ सापडतात. किंवा महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या समग्र वाङ्मयामध्ये मांग हा शूर होता, मांग हा राजा होता, मांग हा सत्ताधारी होता, हेही संदर्भ फुल्यांच्या समग्र साहित्यामध्ये आम्हाला मिळू शकतात. किंवा आमचे मित्र केशव शकापूरकर नावाचे आमचे लातूरचे साथी आहेत, त्यांनी देखील या ठिकाणी मांग तथा मातंगपूर्वीचे कोण हा एक ग्रंथ निर्माण करून मांगाच्या पूर्वकालीन किंवा मांगाच्या जो काही मागचा इतिहास आहे, बुद्धकालीन किंवा बुद्धकालाच्या नंतरचा इतिहास आहे, त्यांनी तो मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु हा विषय मी जर अधिक विस्ताराने घेतला तर माझ्या विषयाचं विषयांतर होऊ नये म्हणून मग मी थेट एक मांगवीरांच्या विषयावर येतो. मांगवीराच्या अनुषंगानं मला आपण जर चर्चा किंवा लक्ष घातलं तर मांगवीराच्या अनुषंगानं मला मांगवीर किंवा मांगाची जी काही समाधी आहे त्या अनुषंगानं ह्या मतावर मी येतोय की या देशातले जिथं म्हणून जे म्हणून मांगवीर हा शब्द घेऊन किंवा मांगीर हा शब्द घेऊन जे काही प्रचलित ठिकाणं आहेत, ठाणी आहेत, हे सारे शूर, वीर, धैर्यवान आणि धाडशी लोक होते. ते स्वतःसाठी लढलेले नव्हते, ते समाजासाठी, ते गावासाठी, ते अन्याय, अत्याचार आणि जुलमाच्या विरोधात लढलेले सारे शूरवीर शिपाई होते. ते त्या देशाचे, गावाचे हे सनदशीर आणि संरक्षक करते होते. हा एक सुरुवातीची थीम लाईन घेऊन आपण पुढे जाऊया. मांगवीराच्या इतिहासामध्ये मला साधारणतः की 3 प्रकारचे मांगवीर या ठिकाणी दिसतात किंवा मला सापडतात. नंबर 1ला जे गावासाठी किंवा गाव शिवाराच्या सन्मानासाठी शहीद झालेले, औतात्म्य पत्करले किंवा वीरत्व पत्करलेले मांगवीर, मांगलो किंवा शूरवीर मांग आहेत, ही एक पहिल्या प्रकारात मला सापडतात. दुसऱ्या प्रकारात भीमा कोरेगावच्या लढाईच्या नंतर या देशातली सत्ता इंग्रजांच्या हातात गेली. हा पश्चिम महाराष्ट्रीय भाग, बीडपर्यंत, नगरपर्यंतचा भाग आहे की भीमा कोरेगावच्या नंतर लढाई इथे इंग्रजांची हातात गेलेली आहे, इथे ब्रिटिश गव्हर्नमेंट आलेली आहे. आणि आपण जर पश्चिम महाराष्ट्र किंवा मध्य महाराष्ट्र वगळला
मुंबई वगळली, परंतु इकडे जर विदर्भ आणि काही विदर्भाचा भाग आणि काही मराठवाड्याचा जर भाग बघितला तर इथे मोगल किंवा निजाम यांचं सरकार होतं. बघा मुद्दा कसा गमतीदार आहे की इंग्रजांची सत्ता आल्याच्या नंतर जे शिवशाहीचे सरदार होते तेच पुन्हा इंग्रजांच्या काळात दगलबाज सरदार इंग्रजांचे सरदार झाले, इनामदार झाले, वतनदार झाले. आणि इंग्रजांच्या चालचलनुसार किंवा ह्यांच्या जातीय द्वेषानुसार त्यांनी मग ही सूत्र हातात घेतल्याच्या नंतर की जी आपल्याला ही दिसतात, ती मंडळी दिसतात की वतनदार आहेत, इनामदार आहेत. ही इनामदार असणारी जी मंडळी आहेत, ही इनामदार असणारी मंडळी ही आपल्याला यांच्यासोबत लढतानाचे एक दुसरे मांगवीर दिसतात. एक गाव शिवारासाठी लढणारा माणूस, दुसरा इंग्रजी आणि सरंजामी सरकारचे जे काही जुलूम करणारे जहागीरदार आहेत ह्यांच्या विरोधात लढणारा मांगवीर हा एक मांगवीर आहे. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जर आपण बघू की गडी बुरुज, वाडेकोट या ठिकाणी धर्म आणि धर्मसत्तेला किंवा धर्म परंपरेला पुढं करून या ठिकाणी शूरवीर मांगाला गाडण्याचे प्रकार असेल. असे 3 टप्प्यात आपण जर मातंग समाजाच्या की मांगवीराची जर आपण विभागणी केली तर आपल्याला हे लक्षात येतं की पहिला जो विषय आहे की रानोजी मांग जो आहे, पहिल्या विषयासाठी गाव शिवाराच्या तुमच्या सन्मानासाठी लढणारी लोक आहेत की अण्णाभाऊंचा जो काही आजचा जन्मशताब्दी वर्षाचा जो महोत्सव आहे, या महोत्सवाच्या निमित्तानं मी पहिल्यांदा या विषयाला स्पर्श करील की आपण जर बघितलं की फकीरा या कादंबरीमध्ये अण्णाभाऊंच्या सुरुवातीच्या प्रकरणामध्ये रानोजी मांगाचा या ठिकाणी उल्लेख आहे. आणि हा रानोजी मांग हा गाव शिवाराच्यासाठी पहिल्या टप्प्यात जे काही मांगवीर झालेले आहेत याचा संदर्भ आपण अण्णाभाऊंनी या ठिकाणी दिलेला बघितला. आपण की शेगावची जोगणी आहे, परंतु जोगणी प्रकार काय असायचा की गावागावाच्या यात्रा भरण्यासाठी जी म्हणून जी काही रूढी परंपरा होती किंवा जोगतिनीच्या ज्या मिरवणुका निघायच्या 2 बैत्यातल्या, म्हणजे जे 12 बलुतेदार आणि 18 आलुतेदार असायची त्यातली 2 बलुती ही एक नवरा व्हायचा, एक बायको व्हायची. आणि बायको असणाऱ्या जोगतिनीच्या हातात ती खोबऱ्याची वाटी आणायची आणि ती खोबऱ्याची वाटी ज्या गावचा माणूस नेईल त्या गावची यात्रा तिथून पुढे भरायची आणि ज्या गावची जोगणीची वाटी हिसकावून नेलेली आहे त्या गावची यात्रा बंद पडायची. अशा पद्धतीची ती रूढी आणि परंपरा होती. आपण रानोजीचा आणि फकीराचा जर आपण इतिहास बघितला किंवा फकीराच्या अनुषंगानं आणि मांगवीराच्या अनुषंगानं जर आपण फकीराकडे बघितलं तर आपल्याला पहिल्या टप्प्यात असं दिसतं किंवा जी म्हणून गाव शिवारासाठी लढलेली माणसं आहेत त्यात आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये आपण जो फकीराचा संदर्भ जर घेतला की जो रानोजी मांग आहे, जो वाटेगावचा सनदशीर शिपाई आहे आणि हा सनदशीर शिपाई वाटेगावचा हा जो एके रात्री वाटेगावात त्याच्या गावातून घराकडे जात असताना शंकर पाटलाची त्याची भेट होते आणि त्या गावचा शंकर पाटलाच्या मनात त्याच्या गावच्या यात्रेच्या संदर्भातली जी रुखरुख आहे ही रुखरुख तो रानोजीकडे बोलून दाखवतो. रानोजी रात्रभर विचार करतो आणि हा रात्रभर विचार करून रानोजी या ठिकाणी त्याच्या मनातली एक योजना आखतो आणि तो योजना आखून तो मनात एक खुणगाट बांधतो की या गावावर मला उपकार करायचे आहेत आणि या गावाचं जे काही रडकपण आहे या गावाला आयोपन आणून देण्यासाठी मी या ठिकाणी शेगावची जोगतिनी पळवून आणण्याचा तो मनात डाव करतो. आणि मग ही शेगावची जी जोगतिनी आहे ही जोगतिनी पळवून आणण्यासाठीचा जो काही मनातला जो केलेला संकल्प आहे रानोजीचा, तर आपण जवळपास सगळ्या लोकांनी हा फकीराचा संदर्भ वाचलेला आहे. आणि या फकीराच्या संदर्भाच्या अनुषंगानं आपण बघितलं की फकीराचा जो संदर्भ आहे किंवा रानोजीचा जो फकीरा कादंबरीतला रानोजीचा जो संदर्भ आहे की एक मांग आहे तो शेगावची जोगतीन, त्या गावातल्या तलवारीच्या सावलीत असणारी ती जोगतीन आहे. ती त्या गावाची शान आहे. बाजीबा खोतासारख्या एका बहादूर माणसानं ही जोगतीन कळगावच्या भर यात्रेतून गावाशी लढाई करून ती आणलेली आहे. आणि तो बहादूर माणूस त्या इलाक्यामध्ये
तो प्रसिद्ध आहे. गावगावचे पाटील आणि शूरवीर बाजीबा खोताला ते चरकतात आणि बाजीबा खोतासारखा माणूस आमच्याही गावात पैदा व्हावा अशी ताकदवान माणसं जी स्वप्न पाहतात, नवसं बोलतात, तो बाजीबा खोताचं शेगाव आहे. आणि या शेगावातली जोगीन मी माझ्या गावासाठी आणेन. मी माझ्या गावाचं रणकपण जे आहे इथे यात्रा चालू करून सुरू करील, हा संकल्प जो आहे हा बहादूर रानोजी मांग करतो. आणि याची कुठल्याही कानाला खबर न देता ना बायकोशी चर्चा करतो, ना बापाशी चर्चा करतो, ना शंकर पाटलाशी चर्चा करतो, ना विष्णुपंत कुलकर्णीशी चर्चा करतो, ना कुठल्या साथीदाराशी चर्चा करतो. ही कुठलीही चर्चा न करता तो या ठिकाणी स्वतः खुनगाड बांधतो आणि त्याच्या बहादुरीवर शेगावचा मुकाबला करण्यासाठी, बाजीबा खोताचा मुकाबला करण्यासाठी तो त्याचा गबऱ्या घोडा आणि त्याची ती फरडी तलवार घेऊन तो शेगावामध्ये एखादा वाघ शिरावा तसा तो शिरतो. आणि शेगावच्या त्या तलवारींच्या सावलीत बाजीबा खोताचा दरारा असणाऱ्या त्या इलाक्यात बाजीबा खोत आणि बापू खोत ही बहादूर बापलेक, ह्या बहादूर बापलेकाच्या गावात एक मांग शिरतो. कशासाठी एक मांग शिरतो? फक्त माझ्या गावची यात्रा सुरू व्हावी, माझ्या गावचं अयोपण पुन्हा एकदा परत यावं आणि माझ्या गावावर मला उपकार करून सोडून द्यायचे आहेत. यासाठी आपण जर बघितलं तर रानोजी मांग हा त्या शेगावात घुसून या ठिकाणी जोगतीन ज्या पद्धतीनं आणतो ती ह्या पद्धतीचा सर्व इतिहास जो आहे जोगतिनीचा रानोजी मांगाचा वाचत असताना आम्हाला ते रानोजी मांगातलं जे बळ आहे ते बळ वाचत असताना तुमच्या माझ्या अंगात बळ आल्याशिवाय राहत नाही. या पद्धतीच्या शौर्याचं वर्णन अण्णाभाऊने त्यांच्या फकीरा या कादंबरीमध्ये रानोजी मांगाचं केलेलं आहे. आणि आपण बघतो की तो शूरवीर जो काही रानोजी मांग आहे तो कैकाडीवाड्यापासून आलेली जोगतीन ती पळवण्याच्या अगोदर भैरू रामोशी आहे. तुम्ही कल्पना करा की ही कोण्या जातीतली माणसं आहेत. भैरू रामोशीला सांगतो की पंताला आणि पाटलाला सांगा की रानोजी मांग हा शेगाववरून जोगतीन घेऊन निघाला आहे, तुम्ही शस्त्रानं सामोरे या. मी काही सेकंदात जोगतीन घेऊन निघतोय. आणि ह्या तडपाईनं त्याच तडपीनं तो भैरू रामोशी तो शेगावला जातो, ही खबर देतो. त्यावेळेस सगळं गाव चेततं आणि गाव निघतं. ह्याच दरम्यान रानोजी मांग जो आहे, रानोजी मांग हा जो काही पांदीनं किंवा 6 मैली वाटानं जाण्यापेक्षा तो त्याच्या मधल्या वाटानं त्याची शिव जवळ करतो आणि 6 मैलाचं अंतर जे आहे काटण्यापेक्षा तो 4 मैलाचं अंतर काटून त्याच्या हद्दीत जाण्याचा प्रयत्न करतो. तो त्याच्या निर्धारित हद्दीत गेलेला सुद्धा आहे. अण्णाभाऊने त्याच्या त्या शौर्याचं जे वर्णन करत असताना, गबऱ्या घोड्याचं जे वर्णन करताना जे शब्दप्रयोग वापरलेत ते शौर्याची किती मोठी उंची होती की ती उंची जर बघितली की त्या निवडुंगाच्या बोर्डातली ही धैर्य आहे, ही फरडी तलवार घेऊन हा खोताशी मुकाबला करणारा रानोजी मांग आहे. तिथे गबऱ्याच्या गती हा शब्द खोळा पडतोय, त्याची बरोबरी तो गती शब्द करू शकत नाही. ही शौर्यमान माणसं पुऱ्या गावाशी, अख्ख्या गावाशी मुकाबला करून ज्यावेळेस तिथं त्या शेगावची शिव पार करून वाटेगावच्या सांजीरबाच्या माळाला लागतो, त्या सांजीरबाच्या माळाला तो बाजीबा खोत ज्याचा लौकिक आहे नैतिकतेचा, ज्याचा लौकिक आहे शौर्याचा, ज्याचा लौकिक आहे रीतिरिवाजाचा, त्याचा पोरगा बापू खोत त्या रानोजी मांगाला हे नियम तोडून वाटेगावच्या हद्दीमध्ये जाऊन त्या रानोजी मांगाला त्या ठिकाणी शहीद करतो. आणि त्यावेळेस ती जी शहीदाची जागा आहे, ही शहीदाची जागा ही एका मांगीवराची जागा आहे. जो संदर्भ आहे आपला की गाव शिवारासाठी लढलेले किंवा गाव शिवाराच्या स्वाभिमानासाठी लढलेले जे काही मांगवीर आहेत त्यातलं पहिलं उदाहरण मी फकीरातलं तुमच्या समोर ठेवतोय की ज्या गावाच्या साठी रानोजी मांग या ठिकाणी लढलेला आहे आणि तो शेगावच्या हद्दीतून पार होऊन सुद्धा या ठिकाणी शेगावची आणि वाटेगावची हद्द पार करून तो वाटेगावच्या सांजीरबाच्या माळाला तो येतो आणि सांजीरबाच्या माळाला बाजीबा खोताचा पोरगा बेईमानी करतो आणि हा बेईमानी करून या ठिकाणी रानोजी मांगाला या ठिकाणी शहीद करतो. तर आपण बघत असू की ज्यावेळेस तो फकीरा मांग ज्यावेळेस आहे की शूरपणाचं वर्णन जर आपण त्या शंकर पाटलाच्या तोंडून ऐकलं की ज्यावेळेस रानोजी मांग तिथं येतो ना शंकर पाटलाकडे आणि तो खंत व्यक्त करतो की रानोजी, अरे बाजीबा खोतासारखा माणूस आपल्या गावात पैदा होणं झाला नाही, तो पैदा होणं गरजेचं आहे. कारण आपलं गाव
आपल्या गावात यात्रा भरत नाही आणि ह्याची तिची खंत आहे, त्यावेळेस राणोजी मांग पंताला त्या शंकर पाटलाला बोलतो की पाटील, पंतावानी आणि तुमच्यावानी माणसं वाघाला बांधून आणणारी, वाघाला बांधून मोरं घालून आणणारी माणसं ही काय कमी आहेत का? तर त्यावेळेस शंकर पाटलाचं उत्तर त्यांना असं आहे राणोजी मांगाला की वाघाला दावं लावणं सोपं आहे, पण अख्ख्या गावाशी लढत देऊन तिथली जोगतीन घेऊन येणं हे साधं काम नवं. त्याच्यासाठी डोंगरा एवढं काळीज लागतं आणि हे डोंगरा एवढं काळीज माझ्याकडे नाही. राहिला विष्णुपंताचा सवाल, विष्णुपंत कुलकर्णी हे कायद्याच्या कोपर खळ्या हाणण्यात पटाईत आहेत, परंतु डोंगरा एवढं जे काही धैर्य लागतं तर हे डोंगरा एवढं धैर्य, डोंगरा एवढं धारस आणखीन या गावात पैदा झालेलं नाही. आणि जी उठतानाची जी उदासी आहे, ही उदासी तो बघू शकत नाही, गावाची जो अपमान तो सोसू शकत नाही. म्हणून राणोजी मांग ज्या शौर्यानं ती जोगतीनं आणतो आणि त्या ठिकाणी बाजेबा खोत आणि बापू खोत बेमानी करून त्याचं शीर कापून घेऊन जातात, त्या ठिकाणी जो शहीद झालेला पहिला मांग आहे किंवा मांग आहे हा मांगवीर आहे. फकीरामध्ये तुम्हाला आम्हाला संदर्भ सापडतील की फकीरात असं मेन्शन केलेलं आहे की दुसऱ्या वर्षीच्या यात्रेसाठी संस्थान सरकारनं जी शिवाजी महाराजांची जी काही संस्थान होती, सातारा संस्थान आणि कोल्हापूर संस्थान, तर सातारा संस्थाननं राणोजी मांगाच्या पूजेचा जो काही खर्च आहे तो 1.25 मनाचा खर्च त्या ठिकाणी मंजूर केलेला असे संदर्भ तुम्हाला आम्हाला फकीरा या कादंबरीमध्ये दिसतात. म्हणून मग आपण हा गाव शिवारात शहीद झालेल्या मांगवीरांचा संदर्भ घेऊन जाताना आपण बघू की तुम्ही कल्पना करा, जी माणसं ऑनलाईन असतील, जी मांगाची असतील, जी इतर असतील, त्यांना माझी विनंती आहे की जिथं म्हणून तुमचे गावं आहेत, ज्या गावात जी शिवा शेजारची मंदिरं आहेत, शिवाच्या आसपासची मंदिरं आहेत, जिथं मांगाचे काही ठाणी आहेत, मांगखोरी किंवा मांग वावर किंवा मांगाच्या अनुषंगानं मांगदरा ही जी नावं आहेत किंवा मांगाचे त्या ठिकाणी दगडं दिसतील त्या पूजनाचे, तर ही सारी जी मंडळी आहेत ही गावासाठी, ही शिवासाठी, गाव शिवारासाठी, गाव संरक्षणासाठी लढलेली माणसं आहेत. आणि ही सारी माणसं ही मांगीवीर आहेत. ही माणसं 1000 माणसा मुकाबला करणारी ही शौर्यवान माणसं आहेत. आणि मग जी काही गाव शिवारात सापडलेली जी मंदिरं आज आम्हाला भेटतात, ती शिवावरची मंदिरं, शिवा शेजारची मंदिरं, इथे प्रत्येक मांग आणि मांग शहीद झालेला आहे. आणि तो मांगवीर आहे, तो गावानं जपत आलेला आहे, तो मांगाने जपत आलेला आहे. असा गाव शिवारातला मांगवीर आपल्याला आम्हाला प्रत्येक गाव शिवारामध्ये दिसेल. दुसरा जो प्रकार आहे मांगवीराचा, या दुसऱ्या प्रकारामध्ये मांगवीराच्या मी असा सुरुवातीला बोलताना असा संदर्भ दिला होता की जसं बापू खोत आहे की जी सरंजाम मंडळी होती पुढे, आणि मग इंग्रज सरकारला तर सारा वसुली पाहिजे होता किंवा निजाम सरकारला त्याची वतनाची जी काही महसुलीची रक्कम आहे ती पाहिजे होती. जी म्हणून परकीय राजे होते, त्यांना किती दुनियेला छळायचं ते छळायचं, परंतु तो संदर्भ वसुली झाली पाहिजे असा होता. परंतु पहिल्या प्रकाराचा संदर्भ घेत असताना मी पुन्हा एकदा पहिल्या मुद्द्याकडे जाण्यासाठी बरेल की जी गाव शिवारातली जी माणसं होती किंवा मंडळी होती किंवा जी मांगवीराची मंदिरं दिसतील, ती मंदिरं ही सारी मांगवीरांची मंदिरं आहेत. आपल्याला पुढे जाऊन आपल्याला काही संदर्भाची नावं सांगेल तुम्हाला मी की बीड जिल्ह्यामध्ये बोरी सावरगाव आणि लांडगाव नावाची गावं आहेत. या बोरी सावरगावात आणि लांडगाव येथे मांगीर बाबाची शिवेजवळची 2 मंदिरं आहेत. या दोन्ही गावाच्या शिवाजवळ मांगीर आहेत, 2 मांगीर आहेत. त्याच नंतर तिगाव आहे बीड जिल्ह्यातलं. या तिगावच्या 3 गावाची जी शिव आहे, या 3 गावाच्या शिवावर सुद्धा त्या ठिकाणी तिकाटणं ज्याला म्हणतो, ह्या तिकाटण्यावर सुद्धा एक मांगवीराचं मंदिर आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की दैठणं नावाचं गाव आहे, दैठणं आणि होळ या शिवारातही मांगीराची स्मारकं आम्हाला सापडतील. मारुती किंवा महादेवाची मंदिरं काही ठिकाणी मारुतीचं मंदिर आहेत, परंतु त्या ठिकाणी जी रानावनातली मंदिरं आहेत शिवाच्या शेजारती, ती बहुतांश मांग जातीच्या मांगवीरांची आहेत. आणि ती गाव शिवारासाठी लढलेली, संरक्षणात म्हणून किंवा तुमच्या जोगतिनीच्या गावासाठी लढलेली माणसं आहेत. ही
मागवीर आहेत ही पहिल्या टप्प्यातली मागवीर आहेत. दुसरा टप्पा आम्ही जर बघितलं तर इंग्रजी सरकार असेल, निजाम सरकार असेल किंवा सरजामी सरकार असेल, या सरकारचे जे वतनदार होते, या सरकारचे जे जागीरदार होते, या सरकारचे जे इनामदार होते, जे दुनियेवर जे रयतेवर जुलूम करायचे, जे शिवशाहीचे नियम पायदळी तुडवायचे, तुम्ही बघत असताल की त्या काळातला जो जुलूम आहे तर तो जुलूम न सहन झाल्यामुळेचे त्या ठिकाणी आपल्याला फकीरा तयार झालेले दिसतात, त्या ठिकाणी आपल्याला सत्तू भोसले तयार झालेले दिसतात. आपण जर आपल्या मराठवाड्याचा काही भाग बघितला तर मराठवाड्याच्या भागात सुद्धा तुम्हाला असे बंडखोर मांग दिसतात. इकडे बीड आणि औरंगाबादच्या ठिकाणी जर बघितली तर बीड, औरंगाबाद किंवा मध्य महाराष्ट्रामध्ये नाशिक, जळगाव या जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं, नगर, नाशिक, जळगावमध्ये, तर या ठिकाणी सुद्धा गावोगावी मागवीर तुम्हाला आम्हाला दिसतील. ही जी काही इंग्रज शासकातली जी मागवीर होती ती तत्कालीन व्यवस्थेमध्ये जी इंग्रज सरकारची या ठिकाणी वतनदारी करणारे होते किंवा महसुली काम करणारे होते, ज्याला पांडे नाव होतं, ज्याला पाटील नाव होतं किंवा ज्याला जागीरदारची जी नावं असतील ती असतील, परंतु इंग्रजी सत्तेच्या अंमलाची जी काही ताबेदार होती किंवा तामिलदार होती, ही माणसं गाव पातळीवर कष्टकऱ्यावर, इथल्या शेतकऱ्यावर, इथल्या कुणब्यावरती ही अत्याचार करायची. तुम्ही बघत असाल की कुंभोजचा जो संदर्भ आहे की एका महाराच्या बाईला या ठिकाणी सत्तू भोसला मारतोय, किंवा फकीराच्या अनुषंगाने जर आपण विचार केला की तुमचा जो काही याचा जो काही दोन बेडसगावचा खजिना आहे किंवा माळवाडीचा जो काही धान्याचा साठा आहे, या ठिकाणी फक्त एक विष्णुपंत कुलकर्णी काही अपवादात्मक जी माणसं होती सरकारची, ती नीती आणि नियतीला धरून चालत होती, पण बाकी सारे लोक शेतकऱ्याला असतील, कुणबेला असतील, मजूरदाराला असतील, 12 बलुतेदारांनी 18 आलुतेदाराला हे शोषण करण्याचं काम करत होती. आणि याचे पुरावे तुम्हाला वेगवेगळ्या ग्रंथाच्या संदर्भानं आजही उपलब्ध आहेत. आपण बघत असू की इकडे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातही जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की जी काही दरोड्याचा जो प्रकार असायचा आपल्याकडं मराठवाड्यामध्ये, खास करून दरोडा हा शब्द वापरला जायचा. आणि ह्या दरोडाच्या शब्दामध्ये जर आपण बघितलं तर हे कोणते दरोडे होते की ज्या काळामध्ये आपण बघत असू की सावकार नावाचा एक प्रकार होता. आणि ही सावकार जी आहे ही आवाच्या सव्वा किमती लावून गरीब शेतकऱ्याच्या जमिनी लुटायची. किंवा जे पांडे पण करणारी जी मंडळी होती, आपण विदर्भात किंवा मराठवाड्यात जमतो, ही जर बघितली की आज काही जी काही मंडळी आहेत किंवा काही घराणी अशी आहेत की ज्यांच्याकडं त्यांच्या बापजाद्यापासून, बरं काय, बापजाद्यापासून 1000, 2,000, 3,000, 4,000, 5,000 एकर जमिनी त्यांच्याकडे आहेत. ते कोण होते? ते निजाम सरकारचे इनामदार होते, ते इंग्रज सरकारचे इनामदार होते. आणि ह्यांनी जमिनी इतक्या कुठून आणल्या? 5,000 एकर जमिनी कोणा निजामानं दिल्या होत्या ना इंग्रजानं दिल्या होत्या? 500-1000 आम्ही गृहीत धरू किंवा 200-100 पर्यंत गृहीत धरू, परंतु 1000च्या पुढे असणाऱ्या जमिनी असणारे तत्कालीन इनामदार असतील किंवा पांडे असतील, पंत असतील, किंवा आजही मराठवाड्याच्या भागामध्ये जर बघितलं की असे तुम्हाला गावं दिसतील की तिथे ती इनामदार मंडळी आहेत, त्यांच्याकडे 4-4, 5-5, 10-10 एकर जमीन त्यांच्याकडे आहे. ही जमीन त्यांनी कुठून आणली? शेत साऱ्यामध्ये रुपयात, 1.5 रुपयात, चुकणीत, 2 चुकण्यामध्ये ह्या जमिनी गोरगरीब शेतकऱ्याचा हडप करण्याचं काम तत्कालीन सावकारांनी केलं. जे त्यावेळेस जे जमीनदार झाले, म्हणजे त्यावेळेस जे इनामदार होते, पुढे ते मोठे सरंजामदार झाले, जमीनदार झाले, त्यांनी ह्या गोरगरिबाच्या जमिनी लुटल्या आणि हजारो एकरची सातबारा त्यांनी त्यांच्या नावे तयार केली. अशा माणसांच्या विरोधात जे महिलावर अत्याचार करायचे, जे गरिबावर अत्याचार करायचे, जे शेत जमिनी लुटायचे, अशांच्या विरोधात एक बंड व्हायची आणि या बंडाचे नायक मांग असायचे. आपण बघू की या बंडाच्या नायकांच्यामध्ये फकीरा असेल किंवा सत्तू भोसला असेल, ही पश्चिम महाराष्ट्रातली उदाहरणं आहेत, परंतु आपल्या मराठवाड्यात आणि खानदेशातही तुम्हाला आम्हाला बघता येतील. इकडे बुलढाणा जिल्ह्यात काही लोणारच्या आसपास मांगवाडी एक नावाचं गाव होतं आणि ह्या मांगवाडीमध्ये मोठ्या संख्येनं मांग राहायची. त्या गावाचं नाव नंतर कालांतरानं मंगलवाडी करण्यात आलं अशात लोकशाही आपल्या तुमच्या स्वातंत्र्याच्या नंतर. मग ह्या मांगवाडीचं मंगलवाडी केलं. इथली जी मांग मंडळी होती, ही मांग मंडळी ज्यांनी जुलूम केलाय, जो सावकार असेल, तो सरंजामदार असेल, जो हुकुमशाह असेल, त्याच्या घरीही जाऊन त्याला दिवसा सांगायची की आज उद्या दुपारी 12 वाजता
तुझे सगळा खजाना लुटायला आम्ही येतोय. आणि ते दौंडी देऊन, ते शिंगट लावून, ते हलकी वाजवत, ते रन काढीत ती गावाचा वाडा आणि त्या जहागीरदाराचं, त्या सावकाराचं या ठिकाणी घराच्या पुढं रणसिंग वाजवून तो वाडा, तो बुरुज, ती गढी लुटायचे. आणि ज्यांच्या ज्यांच्या जमिनीचे कागद आहेत ते कागद तुम्हाला आम्हाला या ठिकाणी ते उभे करून वाचून दाखवायचे आणि लोकांच्या समोर ते जाळण्याचं काम करायचे. जे लुटून आणलेला जो माल आहे, ज्याला खायला नाही त्याला खायला द्यायचे, ज्याला खर्चायला नाही त्याला पैसा द्यायचे, ज्याला कपडे नाहीत त्याला कपड्याला पैसे द्यायचे. आणि या ठिकाणचा गरीब लुटल्या गेलेला, पिचल्या गेलेल्या समाजाला न्याय देण्याचे काम ते करायचे. ह्या सरंजामाच्या संदर्भानं आमचे मित्र पांडुरंग नामदेव रणखाम नावाचे एक पोलीस कॉन्स्टेबल आहेत. त्यांचे वडील नामदेवराव रणखाम ते बामणीचे आणि ते मागच्या काही सालापूर्वी वारले. ते 110 वर्षाचे होते आणि निजामच्या त्या हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये ते भरजवानीत होते. आम्ही काही गोष्टी त्यांच्याशी त्यावेळेस बोललेलो होतो. तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की बामणीचं ठाणं जे त्या हैदराबाद स्टेटच्या दरम्यान हे जाळायला आम्ही होतो. हांडी वजरचा एक रंगारी होता, आंबरवाडीचे 2 महारा होते, त्याच्यानंतर तुमच्या लमान तांड्यावरचे 10-12 लमानी होते. ही सारी बहुजनाची मंडळी त्या काळात स्वामीजीच्या म्हणण्यावर लढायला आणि ते बंड करायला किंवा या कम्युनिस्टाच्या लढ्यावर बंड करायला आम्ही होतो. परंतु आम्ही कोणीच त्या स्वातंत्र्य सैनिकाच्या यादीत आलेलो नाहीत. परंतु जे निजामाच्या सोबत होते, ज्यांच्याकडे निजामाची इनामदारी होती, जहागिरी होती, जे निजामाच्या दिमतीत होते, जे निजामाच्या हस्तक होते, ज्यांनी हजारो एकर जमिनी कमावल्या, त्यांचेच पुन्हा नाव आले स्वातंत्र्याच्या यादीमध्ये. त्यांनी जो बामणीच्या इलाक्यामध्ये जे बंड झाले जिंतूरमध्ये, ह्या जिंतूरच्या बंडामध्ये म्हणजे आम्ही असताना एक कैकाडी आला नाही, एक लमानी आला नाही, एक महार नाही, एक मांग नाही, एक तुमचा रंगारी नाही. पण अरे फ्रंटला आम्ही होतोच ना. नामदेवराव रणखाम हा 7-7.25 फुटाचा माणूस, त्याचा एक दंड ह्या मांडीसारखा दंड असायचा आणि तो असं भरधाव माणूस, 6 फुटाची काठी त्याच्या कानाला लागायची, इतक्या उंचीचा माणूस, 10 माणसाची पाठ एका काठीत बघणारा माणूस. तो स्वातंत्र्याच्या सैनिकाच्या नाही. पण ते हसून सांगायचे अरे तेच खायला होते निजामाचं आणि स्वातंत्र्य ज्यावेळेस लिस्ट झाली तर तेच लिहायला होते. म्हणजे निजामाचं खायला येतेच होते, लोकशाही आली त्यावेळेस ते लिहायला येतेच होते स्वातंत्र्य सैनिकाच्या याद्या. आणि मग हा जो मागांचा इतिहास आहे, तर त्यावेळेस त्यांनी जी बंड केली ती बंड इथल्या जमीनदाराच्या सावकाराच्या विरोधात होती. आणि ही बंड तुम्हाला आम्हाला या ठिकाणी इतिहासात बघायला मिळतील. आणि मग हा दुसरा प्रकार जो आहे मांगवीरांचा, जी सावकाराच्या विरोधात होती, जी जमीनदाराच्या विरोधात होती, ती माणसं या ठिकाणी तुम्हाला आम्हाला सावकाराच्या विरोधात लढताना दिसतील. आणि ज्या वेळेस ही इस्ताफ्यानं मारली गेली, ही धोक्यानं मारली गेली आणि त्या लढायामध्ये, त्या धोक्यामध्ये या ठिकाणी जी शहीद झालेली माणसं आहेत, ती ही शहीद झालेली माणसं म्हणजे मांगवीर आहे. तुम्हाला मी सांगेल, इथं जिंतूर तालुक्यातलं एक गाव आहे ज्याची बाँड्री जालना आणि परभणी जिल्हा आहे. जालना आणि परभणी जिल्ह्याच्या बाँड्रीचं गाव आहे मंठ्याच्या जवळचं. तिथं एका शेताचं नाव आहे मांगखोरी. तर 2 गाव आहेत. एका शिवारात मांगखोरी आहे आणि एका ठिकाणी दुसरी एक मांगखोरी. एकाची आख्यायिका अशी आहे की एकदा सावकारावर आमच्या गावात डाका पडला आणि डाका पडल्याच्या नंतर ते डाका करीत असताना जो काही रणसिंग फुंकणारा आणि हलकी वाजवणारे मांग होते, त्याच्यानंतर ते तोडणारे सगळी मांग होती. आणि लोक असे म्हणायचे की मांगाने दरोडा टाकलेला आहे सावकाराच्या घरावर. तर हा जमीनदारांच्या किंवा ज्यांनी लुटले त्यांच्या विरोधात त्यांचं ते बंड असायचं. तर हा जे बंड आहे, तर हा दरोडा टाकल्याच्या नंतर तिथे ज्यावेळेस तो माणूस वरची जी काही एक बाजूचा माणूस उठला आणि त्यांनी बघितलं, तर त्यांनी एक पत्रावरची शीळ त्या वाड्याच्या खाली सोडली आणि ती शीळ त्या मांगाच्या डोक्यात पडली. जशी ती पडली, दरोडा संपला, त्यांचा डाका संपला. आणि डाका टाकून ही परत जात असताना त्यांनी तो मांग सोबत नेलेला आहे आणि एका बेलीच्या झाडाखाली त्यांनी पुरलेला आहे. म्हणून मग काही लोक म्हणतात ती मांगखोरी आहे. किंवा त्याच गावातले लोक असेही म्हणतात की मांगखोरी नावाच्या ह्या गावामध्ये, त्या शिवारामध्ये, तिथं काही मांगाची वस्ती होती आणि ही मांगाची वस्ती ह्या परगण्याचं रक्षण करायची, म्हणजे ह्या 5-6 गावाचं रक्षण करायची. आणि ह्या 5-6 गावामध्ये
निजामाचा हल्ला किंवा निजाम सरकारचे जे काही तुमचे जे सैनिक होते किंवा हस्तक होते ह्यांच्यापासून संरक्षण करायची आणि तिथं तो मांग त्यांच्यासोबत लढताना तो शहीद झालेला आहे म्हणून ह्या शेताचं नाव हे मांगखोरी आहे. म्हणजे असे निराळे संदर्भ तुम्हाला आम्हाला घेता येतील. या संदर्भाच्या अनुषंगानं आपण ही चर्चा करत असताना या विषयाला न्याय देण्यासाठी 1 तास हा संबंध पुरणार नाही. तिसऱ्या प्रकाराकडे आपण जात असताना इथं गढीवाडे बुर्जांचा इतिहास आहे. मित्र हो, ह्या 2 प्रकारात जी माणसं आहेत ती पहिल्या टप्प्यातली वेगळी डिव्होशनचं मांगीवीर आहेत. परंतु दुसऱ्या टप्प्यात जी काही मांगीवीर आहेत ही जी काही मांगीवीर आहेत तुम्ही कल्पना करा की मी पहिला टप्पा सांगितलं की सावकार आहेत, इनामदार आहेत आणि सगळे शोषक आहेत. तर त्या तत्कालीन अवस्थेमध्ये की गढीवाडे किंवा बुर्ज हे बुर्ज कोणाची होती? जी माणसं परकीयांचे हस्तक असायची त्यांचीच गढीवाडे बुर्ज असायची. आणि ज्या कथा आम्हाला उभ्या करून दिल्या की मांगवीराची कथा आहेत, मांगलय सत्यवचनी होता, तो बायकोला आणायला जाऊ लागला, ते म्हणला मी पुन्हा येतो, तुम्हाला मी गटवतो, आणि मग ते आल्याच्या नंतर त्याला गडीत गाडलं आणि भापक कथा उभ्या केलेल्या आहेत. त्याला गडीत बोलून गाडलेलं नाही, त्याला धोक्यानं गाडलेलं आहे. तो लेकरबाळ घेऊन जात असताना घेऊन जात असताना त्याच्यावर तिथल्या जमीनदारानं, तिथल्या सरंजामदारानं अचानक तो हल्ला केलेला आहे आणि त्याला लेकराबाळा सगट गढीत घालण्याचं काम केलेलं आहे. ही त्यावेळेस कदाचित कल्पना असेल बी किंवा मांग जाळल्याच्या नंतर पुरल्याच्या नंतर तो वाडा किंवा गढी पडत नसते. हे कसे शक्य हो? अहो, दगड म्हणजे चिखल जर गडीचा चांगला मळला, आपल्याला माहिती आहे त्यावेळेस बेलदार चिखलं करायची आणि बेलदार चिखलं करून ते सगळं बराबर रचायचे आणि पुन्हा म्हणायचे की मांग टाकले होते घडी पडत नाही म्हणून. हे थोतांड आहे. त्यांनी ह्या वैमनस्यातून, सावकाराच्या विरोधातल्या, जमीनदाराच्या विरोधातल्या बंडातून त्यांनी त्या वैमनस्यातून त्यांना गडीत पुरलेला आहे, दाबलेला आहे. आणि मी परत येतो, परत तुम्हाला भेटतो हे झूट आहे. हे जर असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही बघत असाल जिथं जिथं मांगवीर आपण दिलेला गडीत गेलेला बघतोय तो माणूस लढलेला आहे, तो माणूस लढलेला आहे. आता काही आमचे विचारवंत मंडळी किंवा भाऊबाकीतले लोक म्हणतात किंवा मांगवीर लय अज्ञानी आहेत, ते देवाधर्माच्या आहारी जाऊन तिकडे शहीद झालेले आहेत, ते त्या रूढिंपरेपरेचे पायीक होते. सब झूट आहे, झूट आहे. ते मांगांच्या शूरवीर माणसांना त्या ठिकाणी दगलबाजीनं अडकलेला आहे, दगलबाजीने त्यांचा खुन्नस घेतलेला आहे आणि शूरवीर मांगांची या ठिकाणी एक पिढी गायब करण्याचं काम, गावोगावची पिढी किंवा करते मांग मारण्याचं काम ज्या पद्धतीनं आपण बघू की संगमनेरला छत्रपती संभाजीराजाला ज्या पद्धतीनं मुकर्रम खानानं या ठिकाणी अटक करू नये, तो सोडून देण्याच्या मानसिकतेत असताना त्या ठिकाणच्या संगमनेरच्या त्या किल्लेदारांना आणि तत्कालीन त्या धर्मव्यवस्थेच्या मालकांनी किंवा पंडितांनी आम्हाला आमच्या हिंदू धर्म पद्धतीनं संभाजीराजाचं या ठिकाणी वध करायचं आहे, ज्या पद्धतीने ही संकल्पना होती त्याच पद्धतीने या ठिकाणी या गडीवाडे ही बुर्ज आहेत, या पद्धतीनं आम्हाला या ठिकाणी गाडण्यात आलेलं आहे. आणि ही सारी मांग जी आहेत तुम्हाला शहीद झालेली दिसतील. ती तुम्हाला कुठं दिसतील? गडीत दिसतील, ती वाड्यात दिसतील, ती बुर्जात दिसतील, ती गावात दिसतील. तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्या शेजारचं एक गाव आहे, तिथं इंद्राजी घोडे नावाच्या मांगाला या ठिकाणी मारलेला आहे, फाशी देऊन मारलाय, घरात फाशी देऊन मारलाय. मी त्या गावाला गेलो, फाशी देऊन मारल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याची कुत्री मांगवड्यात जाते. फाशी कशी दिली? त्याला जेवायला बोलवलं म्हणे, जेवायला बोलून तो असं ऐकत नव्हता म्हणून त्याला वरून सवण्यातून फाशा सोडला, फास सोडून त्याला गपकन अडकिला आणि त्याला फाशी देऊन मारलं. त्यावेळेस त्यांनी एका लोटीने एक बाई मारल्याची आख्यायिका आहे. नंतर कुत्रीनं मांगवड्यात जाऊन माणसं आणली, वडीत माणसं, तो शेव त्याचं मांगवड्यात नेलं. मांगवड्यातून गावकऱ्यांनी परत ते इकडे राजेदामनगावच्या कवटीच्या डव्हात आणून टाकलं आणि तिथे समाप्ती केलेली आहे. ह्या लय खोलात गेलो मी, हे मांगवीरांच्या किंवा तुमच्या इंद्राजीबुवा घोडेच्या खोलात गेल्याच्या नंतर माझ्या असं लक्षात आलं की ही जी काही प्रकार आहे हा एक धोक्यानं मारण्याचा प्रकार आहे, त्याचं कुठलंही हे नाही. परंतु आज त्या ठिकाणी गाव पुसतं, मांगवडा पुसतो, मागायला बरं वाटतं. परंतु एक गोष्ट त्याच्यातून निष्पन्न अशी होती की तो शूर होता, याचा गर्व मांगांना आहे. त्याच्या पूजनाचा जो भाग आहे
तोही पूजनाचा जो काही भाग असेल तो वेगवेगळ्या पद्धतीचा असेल, पण तो गर्व होता, मांगांना माहीत आहे, तो शूर होता, तो वीर होता. ह्याच पद्धतीची जी मांगा आहेत ती मांगा तुम्हाला आम्हाला गावगाड्यात, बुर्जात, ही गढीवाड्यात दिसतील. परंतु मांग हे धर्मव्यवस्थेचे पाईक होते. मांगानं खुशीनं ती प्रथा स्वीकारलेली आहे. हे सारं झूट आहे. एकही मांग तुम्हाला तिथे खुशीनं गेलेला तुमच्या इतिहासात आढळणार नाही. या इतिहासाचं काम तुम्हाला आम्हाला नव्या पद्धतीने संशोधनाच्या अनुषंगानं करावं लागणार आहे आणि त्या पद्धतीनं येणाऱ्या पिढ्यामध्ये आम्ही त्याच्या अनुषंगानं आपण विचार करणं गरजेचं आहे. आपण बघूयात की ही जी काही माणसं आहेत की आपण या ठिकाणी जी शहीद गेलेली जी माणसं आहेत की आपल्याला जसं मांगवीर शेंद्र्याचा दिसतो तसा सिल्लोड तालुका आहे औरंगाबाद जिल्ह्यातला. त्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातही एक मंगरुळ नावाचं गाव आहे. अशीच सेम स्टोरी आहे आणि तिथेच देखील लेकराबाळा सगळं तो मांगवीर तिथं गारद केलेला आहे. अशाच पद्धतीचे जर आपल्याला बघत असेल तर आपल्याला जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेरच्या शिवावर वेशीवर तिथं दिसतं. मनमाडजवळ त्याचं एक ठाणं दिसतं. अमळनेरचं चांदणी नावाचं गाव आहे, तिथं मांगवीराला अशाच पद्धतीनं गाडलेलं दिसतं. किंवा गावागावात गड्यागाड्यात अनेक ठिकाणी आपल्याला मांगाचे संदर्भ तुम्हाला आम्हाला दिसतात. हे नव्यानं शोधण्याची या ठिकाणी गरज आहे. आपण हा इतिहास इथपर्यंत घेऊन आल्याच्या नंतर असं लक्षात येतं की या साऱ्या मांगांच्या शौर्यांच्या परंपरा आहेत आणि ह्या शौर्यांच्या परंपरा जर आपण बघितल्या तर लोक त्या शौर्यांच्या परंपरा नाकारायला तयार नाहीत. आजही जर बघितलं की मांग ज्या वेळेस मी शेंद्र्याच्या मांगवीरामध्ये ज्या पद्धतीनं काम केलं जातं किंवा गळटोचणीचं जे आहे किंवा एकंदरीत त्या पूजेचा जो काही प्रकार आहे या प्रकाराकडे आम्ही बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की स्वातंत्र्याच्या पूर्वी किंवा फार झालं तर स्वातंत्र्यापर्यंत किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या समाज परिवर्तनाच्या चळवळीपर्यंत आपल्या असं लक्षात येतं की शूरवीराच्या पूजेचे जे प्रकार असायचे किंवा अभिवादनाचे जे प्रकार असायचे त्या काळात जी होती ना ते त्या पद्धतीने त्या काळातली जी अडाणी मांग मंडळी करायची. आपण जर बघू की त्या काळामध्ये जिथं जिथं मांग मारला गेला, आपण जर फकीराचा संदर्भ घेतला तर तिथं पुरणपोळीचा नैवेद्य आहे आणि तिथे तलवारीची सलामी देऊन रानोजी मांगाच्या त्या स्मृतीस्थळाचं किंवा त्या शौर्यस्थळाचं या ठिकाणी घरच्यांनी पूजा केलेली आहे, अभिवादन केलेलं आहे. ह्या अशाच पद्धतीची अभिवादनं त्या ठिकाणी केली जातात. माझ्या देखील गावामध्ये आज इंद्राजीबुवा घोडेचं जे काही ठाणं आहे त्या ठिकाणी सर्व मांग जे आहेत भक्तिभावानं पुजतात. बरं काय, तर आता आपण जर म्हणू की हिंदू धर्म परंपरेचा जो भाग आहे, परंतु पूर्वी जे काय हे बाबासाहेबांच्या चळवळीच्या अगोदर शौर्याला ज्या वेळेस भीमा कोरेगावच्या युद्धाचा शोध लावला आणि एक नवी अभिवादनाची प्रक्रिया झाली, ती अभिवादनाची प्रक्रिया आणखी ह्या शूरवीर लढवय्या शौर्य गाजवणाऱ्या मांगवीराकडे आलेली नाही. यासाठी तुम्हाला आम्हाला केवळ जी लोक ज्या नव्या पद्धतीनं पूजा करतात किंवा अभिवादन करतात त्या काळात ती योग्य पद्धतीने करायची होती. पण आम्ही जर बघितलं की स्वातंत्र्याच्या नंतर 60-70च्या दरम्यान धर्मानं एक नवी कल्पना आमच्या मांगवीरांच्या प्रक्रियेत दिली. अंगात येण्याचा भाग असेल किंवा गळटोचणीचा भाग असेल, ही पूर्वी ह्या प्रथा किंवा हा प्रकार नव्हता. तो प्रकार आधातरी आलेला आहे आणि या शौर्यवान जातीचा शौर्याचा इतिहास बुजवून टाकण्यासाठी ही गळ किंवा अंगात आणण्याचे प्रकार या ठिकाणी सुरू झालेले आहेत. हे फक्त शेंद्रा नावाचं जे गाव आहे औरंगाबादचं, ह्या गावाच्याच मांगवीराच्या दरम्यान ही प्रथा आहे. इतर कुठेही अंगात येण्याची किंवा गळ टोचून घेण्याची प्रथा नाही. आणि हे ठरवून केलेला मांग जातीचा हल्ला आहे. या जातीला धर्माच्या नावाखाली तुम्हाला आम्हाला या ठिकाणी गुंतवून घेण्यासाठीचा भाग आहे. म्हणून मग तुमच्या माझ्यासाठी येणाऱ्या काळामध्ये जी आव्हानं असणार आहेत ती आव्हानं अशी आहेत की तुम्हाला मला ज्या ठिकाणी यात्रा भरतात ह्या यात्रेकडे तुम्हाला आम्हाला बघायचं कसं, हा सवाल आहे. आपण बघत असू की ही लोक लाखोच्या संख्येने या ठिकाणी येत आहेत. याचा अर्थ असा आहे की त्यांची श्रद्धा मांगवीरावर आहे. 2, मांगवीराच्या इतिहासात जर बघितलं आपण ज्या मौखिक परंपरेमध्ये ज्याचं रेकॉर्ड आहे की मांगवीर शूरवीर हे भौतिक संदर्भ जरी असले तरी मांगवीराची जी कवनं आहेत, जी पोवाडे आहेत, त्याच्यात शूरवीराची या ठिकाणी संदर्भ आहेत आणि त्या वीर रसातून मांगाच्या शौर्याचा इतिहास त्यांनी
या ठिकाणी मांडलेला आहे. म्हणून मग आपण जर ही सगळं बघितलं तर मधल्या काळात ही गळ आणि अंगात येण्याची प्रथा फक्त एका मांगविराच्या अनुषंगाने सोडली तर बाकी ठिकाणी 9 हा प्रकार आहे. बोकडे कापणे आहेत किंवा कोंबडे कापणे हे प्रकार आहेत. परंतु मांग जातीला ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगावचा विजयस्तंभ या ठिकाणी शोधून काढला आणि हा विजयस्तंभ शोधून काढल्याच्या नंतर मांगाला महार समाजाला एक शौर्याची प्रेरणा दिली आणि तुम्ही या पद्धतीनं शूर होतात आणि वीर होतात. तसं त्या पद्धतीनं तुम्हाला मला जी या देशातली साम्राज्यशाहीवादी इथं हुकुमशाह गावागावात पैदा झाली होती, ज्यांनी शेतकऱ्यांना लुटलेला आहे, ज्यांनी गरिबाला लुटला आहे, ज्या सावकारांनी सामान्य माणसाला लुटला आहे, अशा सामान्य माणसासोबत लढणारी ही मांगवीरांची एक मोठी फळी होती. या ठिकाणी गरिबांच्या जमिनी सांभाळणारी, गरिबांच्या जमिनीचे कागद फाडणारी, गरिबांच्या बाजूने उभी राहणारी, या ठिकाणी शेतकरी आणि कुणब्यांच्या साऱ्या तुमच्या गाव शिवाराचं संरक्षण करणारी ही शूरवीर जात होती. आणि ह्या साऱ्या शौर्यवान जातींचा इतिहास तुम्हाला आम्हाला नव्यानं उभा करावा लागेल. जोपर्यंत तुम्ही आम्ही जी बाबासाहेबांची प्रेरणा आहे की तुम्हाला तुमचा इतिहास शोधावा लागेल आणि ह्या इतिहास शोधण्याचं काम, इतिहासाचं संशोधन करण्याचं काम या ठिकाणी मातंग समाजातील नव्या पिढीला तुम्हाला करावं लागणार आहे. आपण दोष देतो किंवा काही पुढारी मंडळी दोष देतात की मांग असे आहेत ते तसे आहेत. माझं म्हणणं त्यांना असं आहे की तुम्ही अडाणी मातंग समाजाला दोष देऊ नका की आज जे काय कोंबडे बकरे कापणारे मातंग समाज आहेत त्यांना दोष तुम्हाला आम्हाला देता येणार नाही की त्यांच्या त्या पूजनाच्या किंवा अभिवादनाच्या त्या प्रक्रियेमध्ये अलीकडे हे अंगात आणणे आणि ह्या गळटोचण्याचा प्रकार आला होता आणि हा बंद झाला. माझं म्हणणं असं आहे की त्यांना जोपर्यंत आम्ही खरा आणि सत्य रस्ता दाखवणार नाही तोपर्यंत चुकीच्या रस्त्यानं जातीलच ना. म्हणून मग मागाच्या पातळीवर प्रबोधनाचं काम आणखीन ज्या पद्धतीनं होणं अपेक्षित होतं त्या पद्धतीनं ते प्रबोधनाचं काम झालेलं नाही. जी गोष्ट आम्ही 2011ला सुरू केली आणि त्याचा परिणाम तुम्हाला आम्हाला 2018मध्ये तुम्हाला दिसतो की ज्या मांगविरामध्ये गळ ज्या ठिकाणी टोचून घेतले जायचे, अंगात आणल्या जायचं आणि मग हा धार्मिक मुद्दा करून काही धर्मसंस्था किंवा धार्मिक हिंदू धर्माचे जे ठेकेदार आहेत ते ह्या प्रथेला बळ द्यायचे. ही बळ सरकारच्या बळानं चालणारी सुद्धा वाईट प्रथा बरं काय ही बंद होऊ शकते. आणि ही गळ टोचण्याची प्रथा, अंगात आणण्याची प्रथा लाल सेनेनं कायद्याचा आधार घेऊन औरंगाबादच्या हायकोर्टामध्ये ही केस लढून ती बंद केलेली आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला आम्हाला मातंग समाजाला ही जी काही मातंग समाजाची मांगीवराची स्थळं आहेत या स्थळाकडे तुम्हाला आम्हाला शौर्याची स्थळं म्हणून बघावं लागेल. ज्या ज्या चळवळी असतील, जी मंडळीहून कार्यकर्ते असतील, जी कर्मचाऱ्यांच्या संघटना असतील, अधिकाऱ्याच्या संघटना असतील, ह्या कर्मचाऱ्यांच्या, अधिकाऱ्याच्या आणि वेगवेगळ्या मातंग समाजाच्या सामाजिक संघटनांना जी मांगवीरांची ठाणी आहेत ती गावखेड्यातला असेल, गाव शिवारातला असेल, शेंद्र्याचा असेल किंवा कुठलंही असेल, या स्थळाला आपल्याला शौर्याच्या अनुषंगानं कसं या ठिकाणी उभं करता येईल आणि त्याचा इतिहास पूर्ण संशोधन करून उभं करून आम्हाला एक नव्या पद्धतीचा शौर्याचा इतिहास निर्माण करण्यासाठी, लिहिण्यासाठी या संधीला, या क्राऊडला, या गर्दीला तुम्हाला आम्हाला अनुयायाच्या गर्दीमध्ये तुम्हाला आम्हाला परावर्तित करावं लागेल. ज्या पद्धतीनं बाबासाहेबांनी एक अभिवादनाचा अभिनव उपक्रम, शौर्याचं प्रतीक दाखवणारा उपक्रम 1 जानेवारी ह्या प्रत्येक दिवशी या देशात आणि या महाराष्ट्रात भीमा कोरेगावला घालून दिला, त्या पद्धतीनं गाव शिवारासाठी लढलेले, तुमच्या सरंजाम आणि सावकाराच्या विरोधात लढलेले, गड किल्ल्याच्यासाठी ज्यांनी आमच्यावर हल्ले केले आणि वंश बुडवण्याचा प्रयत्न केला, अशा 3 प्रकारसोबत जी लढलेली माणसं होती, ही माणसं खऱ्या अर्थानं त्या काळातली बंडकरी होती. आपण बघूत की क्रांतिसिंह नाना पाटलाचा इतिहास असेल किंवा तत्पूर्वीचा स्वातंत्र्याच्या 40-42चा इतिहास असेल, अशाच पद्धतीनं बंड व्हायची किंवा रेल्वे लुटण्याचा कार्यक्रम असेल किंवा मठ लुटण्याचा कार्यक्रम असेल आणि ते सरकारला नाकारण्याचा विरोध काम करण्याचं काम असेल, ती स्वातंत्र्याच्या पूर्वी स्वातंत्र्याचं युद्ध करणारी माणसं होती, ती माणसासाठी लढणारी माणसं होती, ती माणसाच्या जगण्यासाठी लढणारी माणसं होती, ती माणसाच्या शौर्यासाठी लढणारी मांगवीर होती. ती स्वातंत्र्याच्या पूर्वीचे बंडखोर होते, ते बंडखोर नायक होते, ते स्वातंत्र्य सैनिक होते. म्हणून तुम्हाला आम्हाला मांगवीराकडे शौर्याच्या अनुषंगानं, बहादुरीच्या अनुषंगानं, मर्दुमकीच्या अनुषंगानं तुम्हाला आम्हाला बघावं लागेल. आणि हर एक मांगवीर
हर एक मागवीर तुम्हाला आम्हाला शोधून काढावा लागेल. या महाराष्ट्रामध्ये काही उडक माणसं या ठिकाणी मागवीराच्या संशोधनाचं कामाला सुरुवात केलेली आहे. किमान मिनिमम 100 मागवीराचा या ठिकाणी बेसिक अभ्यास या ठिकाणी केला जाणार आहे. आणि या संशोधनातून मागवीरांचा इतिहास समाजापुढे, सत्तेपुढे, समाज व्यवस्थेपुढे मांडून मातंग समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. आणि याची काही प्रमाणात एक मूळ ढाचा तयार करण्याची प्रक्रिया चालू आहे. तत्पूर्वी माझं एक नम्र निवेदन असेल, तुम्हाला आम्हाला मातंग समाजाला हा मागवीरांचा शौर्याचा इतिहास तुम्हाला आम्हाला उभा करायचा असेल तर काही गोष्टीची संहिता तुम्हाला आम्हाला पाळावी लागेल. ज्या म्हणून लवजीच्या नावावरच्या संघटना असतील, अण्णाभाऊच्या नावाच्या संघटना असतील, मुक्ता साळवेंच्या नावावरच्या संघटना असतील, वादळाच्या संघटना असतील, मातंग समाजाच्या नावावरच्या संघटना असतील, त्या सर्व संघटना प्रमुखांना माझी विनंती आहे की आपण या मागवीराचा जो काय प्रश्न आहे, मागवीर हे शूर होते आणि या इतिहासाच्या निर्मितीसाठी तुमच्या आपण आपल्या प्रत्येकाच्या संघटनेच्या अजेंड्यावरती हा विषय प्रामुख्यानं अग्रक्रमाने घ्यावा, पहिल्या क्रमांकावर घ्यावा की मागवीर हे कुठल्याही धर्माचे उपासक नव्हते तर ते एक योद्धे होते, ते शूरवीर होते. म्हणून मग मागवीरांना मी माझ्या संघटनेच्या अजेंड्यामध्ये शौर्याचं स्थान देईल. 2, मी माझ्या घरात मागवीराच्या भक्तीच्या अनुषंगाने, कोंबडं बकऱ्याच्या अनुषंगाने असेल, गळ टोचणीच्या अंगाने असेल, त्याच्यानंतर अंगात येण्याच्या अनुषंगाने असेल, ही प्रक्रिया होऊ देणार नाही. आणि मी त्या कृतीमध्ये जर आपला बाप भाऊ किंवा कुणी बहिणीचं आईचं बापाचं नाव काढून त्या कंदुऱ्या करतात किंवा गळ टोचण्याच्या ह्या सगळ्या प्रक्रियेला समर्थन करतात, ते तर बंदच आहे. परंतु ह्या प्रक्रियेला आपण स्वतः इन्व्हॉल्व न होणे, त्याच्यातून गोष्ट अशी घडते की साहेब नाही आले याचा अर्थ असा आहे की आपण करतो ते चूक आहे, परंतु साहेब आले म्हणजे हे करेक्ट आहे अशी एक लोकांची धारणा असते. म्हणून मग वेगवेगळ्या संघटनेच्या नेत्यांना माझी विनंती की आपण अशा उपक्रमामध्ये सामील होऊ नये. किंवा कर्मचारी आणि अधिकारी असतात, इकडे फुलेशाहू बाबासाहेब आपण चांगल्या पद्धतीने मांडतो, परंतु ज्या नवसा सायसाच्या कंदुरीच्या गोष्टी असतात त्या मागवीराच्या असोत किंवा तुरुतपिऱ्याच्या असोत, ह्याच्यातही आपला जर सहभाग टाळला तर एक समाजात मेसेज जातो आणि जी माणसं ज्ञानापासून दूर गेलेली आहेत ना, तर त्यांना एक संदेश मिळतो की आपले साहेब आले नाहीत याचा अर्थ हे चूक आहे आपण जे करतोय. म्हणून हा गळबंदीच्या अनुषंगानं जसा प्रयत्न लाल सेनेनं केलेला आहे, ही एक लाल सेना एकटी नव्हती. लाल सेना हे बॅनर होतं, लाल सेना एक निमित्त होतं, पण लाल सेनेच्या मागं परवा गणपत बिशे यांच्या पोस्टवरचं जे काही आमच्या सुनील पारवेंनी जे काही पुन्हा रिपोस्ट केली होती, ज्या पद्धतीने गणपतराव बिशे यांनी मागवीराच्या लढ्यामध्ये जी सामील जाणारी माणसं आहेत ती प्रिंट मीडियापासून असतील, सकाळच्या संजय वरकर साहेबापासून ते परभणीच्या शेवटच्या माणसापर्यंत, महाराष्ट्र अजिंक्य भायापासून ती रामचंद्र बरांडीची जे संघटनेचे नामदेव गायकवाड आणि ही मंडळी आहेत यांच्यापर्यंत असतील, संजय सांबाळकरापासून अतुल खांदगावकरापर्यंत असतील, किंवा तिथे डॉक्टर वैरागडापासून ते अण्णासाहेब तोडेपर्यंत असतील, राजेश उपाडेपासून ते आणखी कुणापर्यंत असतील, ही सारी मंडळी आम्हाला सोबत होती. आणि ह्या सगळ्यांच्या लढ्यानं मागवीरांचं गळ आपण बंद करू शकलेलो आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला आम्हाला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हा लढा उभा करावा लागेल. आणि त्या पद्धतीने माझी खास करून मातंग समाजातील तरुणांना अशी विनंती आहे की आपण हा विषय प्राधान्यक्रमाने घ्यावा. आणि मागवीराचं प्रबोधन, मांग हे शूर होते, मांग हे शौर्यवान होते, ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगावचा इतिहास शोधून महाराजातीसमोर ठेवलेला आहे, त्या पद्धतीने आपल्याला गावगावच्या या ठिकाणी मागवीरांचा इतिहास शोधून मागांसाठी एक शौर्याचे स्मारक, शौर्याचे स्थळ तुम्हाला आम्हाला या ठिकाणी निर्माण करावे लागतील. तर खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या चळवळीचा एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, अशा स्वरूपाची संकल्पना होईल. आजच्या दिनी या विषयाला मी या ठिकाणी मी संशोधक नाही, अभ्यासक नाही, प्रोफेसर नाही, परंतु एक कार्यकर्ता म्हणून मला जेवढं म्हणून आकलन करता आलं आणि ते तुमच्यासोबत मांडता आलं. मला माझा दावा नाही किंवा माझं मत नाही की मी ह्या संपूर्ण विषयाला न्याय दिलेला असेल, परंतु माझ्या मनात ज्या काही भावना होत्या, मला जे वाटतं, मला जे दिसलं, मला जे वाचता आलं, ते सगळं कॉन्सन्ट्रेटेड करून ते एकत्रित करून तुम्हाला आम्हाला करावं लागेल. निश्चित स्वरूपात या समाजातल्या विचारवंतांना, आमच्या समाजासाठी मित्र संघटना असणाऱ्या समाजाला, मित्र असणाऱ्या समाजाला जी माणसं
ह्या भूमिकेचे आहेत त्या सर्व जाती धर्मातल्या सर्व माणसांना विनंती आहे की या मांगविराकडे कुणीही ह्या पद्धतीनं बघू नये. तत्कालीन व्यवस्थेमध्ये त्यांनी त्यांना वंदन केलेलं आहे, ते पद्धत चूक असेल. आपण बघतोत ना, मंदिरात काय आहे, मंदिरात फुल आणि साखर आहे, बरोबर आहे. परंतु आपण बुद्ध मूर्तीची पूजा करू लागलो की तिथं आपल्याला मेणबत्ती आणि फुल आहे. अभिवादनाच्या पूजेच्या प्रकार वेगळे आहेत आणि हे पूजेचे प्रकार आहेत ना, तर त्या पूजेच्या प्रकारात मांग पाया पडत असतील. आपण आजही भीमा कोरेगावला किंवा तिथल्या समाधीला जर गेलो, ज्यांनी संभाजी राजाला या ठिकाणी समाधी बांधलेली आहे किंवा अंत्यविधी केलेला आहे, त्या महार सैनिकाच्या तिथे गेल्यानंतर आपण पाया पडूनच अभिवादन करतो. तसं मागाने केलेले आहेत. परंतु गळ आणि ही बकरी नावाची प्रकार आहेत, इथल्या व्यवस्थेने ती जर ठरवून आणून दिलेली आहेत आणि ते घुसवलेला मोठा व्हायरस आहे. आमच्या समाजातलं शौर्य नष्ट करण्यासाठीची ती केलेली प्रक्रिया आहे. म्हणून तेवढ्या गोष्टीला बाजूला सारून आणि मांगविरांना एक नव्या पद्धतीचा अभिवादनाचा एक नवा अजेंडा, अभिवादनाची नवी कॉन्सेप्ट या ठिकाणी डॉक्टर मारुती कसाब असतील, कॉम्रेड गणपत भिशे असतील, अजिंक्य भैया असतील किंवा रामचंद्र बरांडे असतील, सचिन भाऊ असतील, लसाकमचे राजेश उपाडे असतील, जवळगेकर सर असतील, मगादेकर सर असतील किंवा MGD वाला ग्रुप असेल, मी त्यांनाही विनंती करेल की आपण ह्या सगळ्या प्रश्नाकडे आपण बघावं. मांगविराच्या ज्या काही अनिष्ट चालीरीती प्रथा बंद करून आपल्या मांगविरांचा एक शौर्याचा इतिहास उभा करण्यासाठी एक नव्या पद्धतीचं ज्या पातळीवर ज्यांना ज्याची म्हणून सहकार्याची जी भूमिका घेऊन काम करता येईल त्या पद्धतीने करावं. लिहिणाऱ्यांना लिहित राहावं, कागद देणाऱ्यांनी कागद द्यावेत, कुणी प्रवासाला पैसे द्यावेत आणि एक नवा अजेंडा तयार करून आम्हाला या ठिकाणी मांगविरांचे वदनाचे अभिवादनाचे ते सोहळे आपल्याला बदलून आम्हाला मांगाच्या शौर्याच्या तालमी तिथं घेता येतील का, एक शौर्याच्या पद्धतीने त्या ठिकाणी मांगविराला अभिवादन करता येईल का, ह्या पद्धतीची कन्सेप्ट तयार करावी, एक नव्या पद्धतीचं संशोधन करावं आणि खास करून तरुणांनी ह्या गोष्टीला खूप प्रायोरिटीने घ्यावं, प्राधान्याने घ्यावं. ह्या गोष्टी होऊ शकतात. आज समाजामध्ये ही बदलाची मानसिकता तयार झालेली आपण बघितलेलं आहे की मांगविरातले ज्या अर्थी गळबंद होऊ शकतात त्या अर्थी हे सुद्धा बदल होऊ शकतात, हे शक्य आहे. म्हणून मग जाता जाता मी एवढंच म्हणेल की आम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा नव्यानं आमच्या समाजाचा इतिहास आम्हाला निर्माण करावा लागेल, शोधावा लागेल आणि आमचा इतिहासाचा शोध घेऊन त्याचं संशोधन करून तो वाचावा लागेल आणि एका नव्या इतिहासाच्या निर्मितीकडे आम्हाला जावं लागेल. यासाठी आपण प्रत्येकानं या ठिकाणी सहभाग नोंदवावा आणि आपण सर्वांची ही जबाबदारी म्हणून ती स्वीकारावी. या पद्धतीचे एक नम्र आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय लवजी, लाल सलाम.